नमस्कार मंडळी. गणेशोत्सवामध्ये तुम्ही सध्या दंग असाल. तुमच्या घरी गणपती असेल तरी आणि तुमच्या घरी गणपती नसेल तरी रस्त्यावरती सार्वजनिक गणेशोत्सवाची जी धामधूम चालली आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. आमच्या संस्कृतीचे आधारस्तंभ या मालिकेत मागच्या भागामध्ये आपण सर्पदंशाने मृत झालेला गोपाळ संत नामदेवांच्या आर्त विनवणीमुळे त्यांचं जे सर्वस्व होतं देव पांडुरंग याच्या कृपेने जीवित झाला हा चमत्कार आपण ऐकला. मंडळी, विज्ञानाच्या निकषावर संत मंडळींनी जे चमत्कार दाखवले त्यांची उकल होऊ शकत नाही. पण आपला देश अशा संत महात्मे सिद्धपुरुष यांच्या वास्तव्याने पावन झालाय. नाहीतर फेसबुकचे जनक मार्क झुकेरबर्ग किंवा स्टीव्ह जॉब, जुलिया रॉबर्ट्स यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्ती भारतातल्या सिद्धपुरुषांकडे नतमस्तक होण्यासाठी का बरे येत असतील? असं म्हणतात उत्तरांचलाचे नीमकरोली बाबांची जी समाधी आहे त्या ठिकाणी त्यांची कृपा व्हावी म्हणून या लोकांवर मार्क झुकेरबर्ग, जुलिया रॉबर्ट्स यांच्यावर कृपा झालेली आहे बाबांची अशा दंतकथा किंवा आख्यायिका भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. तर आज मी 15व्या शतकातील आपल्या देशातले प्रसिद्ध संत रोहिदास यांच्या चमत्काराची कथा सांगणार आहे. संत जेव्हा चमत्कार दाखवतात तेव्हा ते सिद्धपुरुष म्हटले जातात. तर संत रोहिदास हे वाराणसी पासून काही अंतरावरच्या गोवर्धनपूर बहुधा त्या काळातलं नाव असावं या गावामध्ये राहायचे आणि गावामध्ये एक नगण्य व्यक्ती असे ते होते. गावाला केव्हा रोहिदासांची आठवण यायची जेव्हा एखादं ढोर मेलं किंवा आपलं पायताण तुटलं किंवा नवं बनवायचंय तेव्हा गावातले लोक रोहिदासकडे जात असे. रोहिदास कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, आपलं काम करायचं नेकीनी. गावातनं जे धान्य मिळेल वर्षानुवर्षातलं त्याच्यावर आपल्या संसाराचा गाडा चालवावा आणि पांडुरंगाच्या भजनामध्ये दंग असावं असा रोहिदासांचा दिनक्रम होता. रोहिदास कुणाच्या भानगडीत पडले नाही, पण ते विठ्ठल भक्त होते आणि देवाचं त्यांना वेड होतं हे सर्व गावकऱ्यांना माहिती होतं. इतकं की मेलेल्या ढोराचं आतडं वेगळं करताना सुद्धा ते विठ्ठल विठ्ठल असं नाव घेत असत. आता लोकांना कुचेष्टेला ऐतं कारण मिळायचं. रोहिदासाची बायको अधेमध्ये त्यांना सांगून पाहिजे की 4 चौघांसारखं व्यवहारानं वागावं, हुशारीने वागावं. पण तिला माहिती होतं की आपला नवरा देव भोळा आहे आणि पांडुरंगावरती त्याची भक्ती आहे. आता अंतःकरणापासून तो देवाचं करतोय, काय वाईट आहे त्याच्यामध्ये? चालला होता दोघांचा संसार गाडा आपला. तर गावातल्या एका ब्राह्मणाला मात्र या रोहिदासाचं भीती वाटायची म्हणा किंवा असूया वाटायची म्हणा किंवा तिरस्कार वाटायचा, हे सगळं एकत्र की हा विठ्ठल भक्ती करतो आपल्यापेक्षा वरचढ गावकऱ्यांना वाटला तर काय. तर तो रोहिदासाची कुचेष्टा करायचा. रोहिदास, तुझी विठ्ठल भक्ती वगैरे सगळं ठीक आहे रे, अरे पण तुला देवाची पूजा तरी माहिती आहे? तू त्या देवांना कुठे ठेवतो? त्या अमंगळ चांबड्याच्या पिशवीमध्ये देव असे ठेवतात काय? तर रोहिदास म्हणे की भटजी बुवा, माझा पांडुरंग मला सगळीकडे भरलेला दिसतो. अहो, तो सगळ्यांमध्ये तुमच्यात आहे, माझ्यात आहे. मला सांगा, आपल्या देहाचं आतडं जे आहे त्या चांबड्याचंच आहे ना, त्या चांबड्यामध्ये जर देव आहे तर ते अमंगळ कसं ठरेल? माझा पांडुरंगावर विश्वास आहे, मी जे काही भक्तिभावानी करतो ते तो गोड मानून घेतो. ब्राह्मणाला वाटे कुठून या चांभारड्याच्या तोंडी लागलं, सोडून दे, त्याला काही कळत नाही. आता एक वर्ष असं आलं की मकर संक्रांत 4 महिन्यावर आली. तर ब्राह्मणाने ठरवलं की यावेळी आपण काशी यात्रेला जायचं. तर त्या जमान्यामध्ये काशी यात्रा म्हणजे मोठी कष्टाची गोष्ट होती. आता काशी यात्रे पायी पायी जावं लागायचं. तर काशी यात्रेपर्यंत जर जायचं तर पायातले पायताण तर चांगले हवेत ना.
तर मग तो रोहिदासाकडे ब्राह्मणाने धाव घेतली आणि सांगितलं की रोहिदासा, मी काशीला चाललोय, तर बाबा रे माझी पायताणं नीट करून देतोस का? मला असं कर, तू नवीनच करून दे. तर रोहिदास म्हणाला की भटजी बुवा, काशीला जाताय, दंडवत तुम्हाला, पण अहो माझ्याकडे सध्या चांबडच नाहीये. कोणी एखादं गुरढोर मेलं तर मिळेल चांबडं, पण तोवर किती वेळ लागेल सांगता येत नाही. त्यापेक्षा असं करा, तुमचे पायताणं घेऊन या, तेच मी एकदम छान नवे करून देतो. आता काय करावं त्यांनी? तो म्हणाला की या प्रपंचानी, रोहिदास म्हणाले, या प्रपंचानी मला जखडून ठेवलंय हो, नाहीतर मला सुद्धा काशी यात्रेला तुमच्या बरोबर आला असतं तर किती छान वाटलं असतं. ब्राह्मणाला लक्षात आलं की रोहिदास खोटं तर बोलत नाहीये, त्याच्याकडे नसेल चांबडं. मग त्यांनी आपले जुने पायताणं आणून दिले रोहिदासाला. रोहिदासानी तेच पायताणं छान करून अगदी नवीन करून दिले आणि म्हणाला, पैसे काय राहू द्या, माझा नमस्कार सांगा काशी विश्वेश्वराला आणि गंगामाईला सुद्धा बरं का. आता जसं ब्राह्मण तीर्थाटनाला निघाला तसं गावकऱ्यांनी काशी विश्वेश्वरासाठी येन केन आपल्या जवळ होतं त्याच्यातलं आपल्या याच्यानुसार, कुवतीनुसार थोडं थोडं काही ना काही दिलं की हे काशी विश्वेश्वराला आमच्याकडून अर्पण कराल. जुन्या काळात असं होत असे, आज सुद्धा असं होतं की जो कोणी वैष्णव देवीला जातो, हे कळलं कुणाला की भराभरा भराभरा लोक आपापलं पाकिट आणून देतात, त्यावर नावस्तन सांगतात की देवीला आमच्याकडून अर्पण करा बरं का. तर जागृत देवस्थानाचा असा महिमा असतो, तर तसं त्या काळामध्ये ब्राह्मणाला सगळ्यांनी आपापल्या नावाचं काशी विश्वेश्वराचं अर्पण दिलं. आता निघता निघता वेशीजवळ रोहिदास धावत धावत आला आणि म्हणाला, माफ करा भटजी बुवा, मला ना उशीर झाला, खूप शोधलं पण देवाला द्यायला मला काही मिळेना. शेवटी निघता निघता बघा हा एक पैसा मिळाला. तर हा पैसा, त्यावेळची ती दमडी असेल काय असेल ती, तर तो पैसा तुम्ही ना गंगामाईला अर्पण करा आणि गंगामाईला आणि काशी विश्वेश्वराला सांगा बरं का, माझा दंडवत आहे, मला दर्शनाला यायची खूप इच्छा होती, जमलं नाही, तुमचं मी खूप स्मरण करतो, पण जे काही आहे ते माझ्यावर कृपादृष्टी ठेवा आणि गोड करून घ्या बरं का. रोहिदासाने दिलेला पैसा ब्राह्मणाने कनवटीला लावला आणि तो गावाबाहेर पडला. अनेक मुक्काम पाडाव करत 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 संक्रांती पर्वणीला काशीमध्ये ब्राह्मण पोचला. काशी यात्रा म्हणजे त्यावेळी जीवाचं सोनं करण्याची पर्वणी. भरल्या अंतःकरणाने भावविभर होत त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, रुद्राची एकादशी वाहिली, आजूबाजूच्या असंख्य देवतांचं दर्शन घेतलं आणि जे काही लोकांनी काशी विश्वेश्वराला अर्पण करायला दिलं होतं ते त्यांनी दिलं, त्या त्या व्यक्तीच्या नावाने वाहिलं. आणि मग त्याला असं वाटलं की आता चाललोय, आपलं सगळं झालंय कार्य, तर आता जाताना एकदा गंगामाईला आपण नमस्कार करूया, थोडंसं गंगामाईमधनं फिरून पण येऊया. तर त्यांनी नावाड्याला थोडे पैसे दिले. तर वल्ल मारणारा नावाडी, नावेच्या मध्ये ब्राह्मण, याच्याशिवाय नावेमध्ये कुणीही नव्हतं आणि नाव बरोबर मध्यभागाला आली. आता नावेचं गंगामाईला नमस्कार करता करता भावविभोर ब्राह्मणाला एकदम आठवण झाली की अरे हो, या गंगामाईला अर्पण करायला मला ती हे दिली होती नाही का, ब्राह्मणाने एक पैसा, तो मला टाकला पाहिजे. तर त्यांनी तो कनवटीचा पैसा काढला आणि म्हणाला, गंगामाई, हा रोहिदासाने दिलाय बरं का तुझ्यासाठी पैसा, हा घे. आणि त्यांनी तो पाण्यामध्ये पैसा टाकला. पैसा पाण्यात टाकला आणि एक नवल वर्तवलं. टाकलेल्या ठिकाणी स्त्रीचे 2 सुकुमार हात असे वर आले आणि त्या गोऱ्या पान हातामध्ये पाण्याच्या वर एक सुंदर रत्नजडीत हिरेजडीत एक कंकण होतं आणि एक मनुष्यवाणी आली की संत रोहिदासाला माझा निरोप द्या भटजी बुवा, की तुझी भक्ती मला पावली, तुझ्यावर माझी पूर्ण कृपा आहे आणि हे सुवर्ण कंकण मी तुला भेट म्हणून देत आहे, हे द्या बरं का. असं म्हणून ब्राह्मण घाबरूनच गेला. ते 2 हात बघून थरथरत्या हाताने त्यांनी सुवर्ण कंकण उचललं आणि तो नमस्कार करायच्या आत ते 2 हात अंतर्ध्यान पावले. आता नाव किनाऱ्याला लागेपर्यंत ब्राह्मण एकदम तंद्रीतच होता. नावेतून उतरताच त्याला कंकणाची आठवण झाली. त्याला वाटलं तो भास होता. त्यांनी परत आपली ती पिशवी होती सोबत, ती चाचपली, तर त्याला खरंच ते कंकण दिसलं. त्यांनी पुन्हा पाहिलं ते कंकण. नावाडी बिचारा आपल्या कामामध्ये वल्लवण्यात आणि कामामध्ये व्यग्र होता. नावाड्याला पत्ता नाही.
आता हे कंकण घेऊन परत येता येता ब्राह्मणाच्या भटजी बुवाच्या डोक्यामध्ये एकच चक्र, उद्या हे कंकण मला रोहिदासाला द्यावं लागेल. एवढं मी पुण्य केलं प्राप्त, मी आलो धडपड करत, काशी विश्वेश्वराचं दर्शन मी घेतलं, गंगामाईचं दर्शन मी घेतलं. गंगामाई चुकून बोलली, गंगामाईला माहिती होतं की पैसा मीच टाकलाय, ते नक्कीच माझ्यासाठीच होतं ते, पण तिने रोहिदासाचं नाव घेतलं होतं. पण काय हरकत आहे, काम तर मी केलं ना. एकदा मनामध्ये पाप आलं ना, एक अनैतिक विचार आला ना, की माणूस स्वतःचं समर्थन करायला लागतो. त्याला असं वाटलं की याला गरज नाही आहे याची की मी हे कंकण रोहिदासालाच दिलं पाहिजे, ते माझ्या हातात आलंय. आता गाव जवळ आलं तसं तो अजूनच ब्राह्मण सावध झाला. आता संध्याकाळी त्यांनी गावामध्ये प्रवेश केला, त्याबरोबर दबकत चोरून पटकन रात्री तो घरात शिरला. काही गरज होती एवढी कष्टाची यात्रा करून आला आणि घाबरत घरात प्रवेश करायची, पण मनामध्ये काहीतरी होतं ना त्याच्या. आता घरी येताच त्यांनी सगळं सामान नीट लावलं, ते कंकण बंदोबस्ताने लपवून ठेवलं. पण त्याच्या लक्षात एक गोष्ट आली की हे कंकण आपल्याला कधीच वापरता येणार नाही. आपण काय सांगणार या कंकणाबद्दल? तर दुसऱ्या दिवशी तो बाहेर पडला. काशी विश्वेश्वराचा लोक पाया पडायला लागले की दर्शन घेऊन आले, काशीवरून आलेत भटजी बुवा. तर तेवढ्यात धावत रोहिदासाला, रोहिदासाने विचारलं, भटजी बुवा माझी दमडी दिली तुम्ही गंगामाईला? गंगामाई काय म्हणाली? तर निरागसपणाने बोलला. तर भटजी म्हणाला, गंगामाई ते पाणी ती काय बोलणार आहे होय तुझ्यासाठी? अरे जा, तर दिलं मी तुझं बरं का, लक्षात ठेवून. तर रोहिदास म्हणाला, मी इतकं माझं सर्वस्व दिलं पण गंगामाईने मला काहीच दिलं नाही. तर ब्राह्मण म्हणाला, गंगामाई काय देणार रे तुला? आशीर्वाद दिलाय तुला. बिचारा हिरमुसला आणि परत गेला. रोहिदासाचा ऊर आनंदाने भरून आला की असू दे, गंगामाईनी मला आशीर्वाद तर दिला, माझा दमडी तर गेली ना गंगामाई पर्यंत. असं करत करत तरी पण त्याच्या मनात आलं बरं की धनिकांनी खूप दिलं असेल, आपला हात राखून दिलं असेल, त्यांच्याजवळ खूप काही होतं त्याच्यातलं थोडंसं दिलं असेल, पण मी माझ्याजवळ जे होतं ते सर्वस्व देऊन टाकलं. ठीक आहे, देवाची इच्छा. आता ब्राह्मणाला वाटलं की आपण काय करावं, हे कंकण तर आपण वापरू शकत नाही, बाजूच्या राज्यातला जो राजा आहे त्याला हे आपण भेट द्यावी का, तर आपलं राजदरबारामध्ये वजन वाढेल आणि राजा आपल्याला नजराणा देईलच, एवढं छान कंकण आपण देतोय तर. ब्राह्मण लगेचच दुसऱ्या दिवशी शुचिरभूत झाला, आंघोळ केली, काय देवाची पूजा वगैरे जे काही अन्निक आटोपले आणि तो चालत निघाला. राजदरबारात गेला, राजाला नमस्कार केला आणि राजाला सांगितलं की महाराज, काशी विश्वेश्वराचं मी दर्शन घेतलं तेव्हा एका धनिकाने मला एक अमूल्य भेट दिली. मी एक गरीब माणूस, या अमूल्य भेटीचं मी काय करणार, पण ती अमूल्य भेट खरंच खूप आगळी वेगळी आहे, म्हणून हे कंकण जे मला मिळालं ते मी तुम्हाला भेट करत आहे. हे कंकण इतकं तेजस्वी होतं आणि त्याच्यातनं असं लखलखतं तेज निघत होतं आणि त्याच्या तोडीचं दुसरं नाहीच. ते बघितल्याबरोबर राजाने विचारलं की भटजी बुवा, या बदल्यात मी काय तुम्हाला देऊ? भटजी म्हणाले की महाराज, मला कशाचाही लोभ नाही. लोभी होतेच भटजी बुवा, त्यांना माहितीच होतं नाही मागितलं तरी मिळणार आहे. तर तरी पण राजाने लगेच बोलवलं खजिनदार आणि सांगितलं की यांना छान नजराणा द्या आणि यांची रवानगी करा वगैरे वगैरे. आता राजा खुश होऊन परत गेला अंतःपुरात. त्यांनी आपल्या पट्टराणीला बोलवलं आणि सांगितलं, आज मी तुमच्यासाठी काय आणलंय बघा. काय आणलंय? एक अप्रतिम सुंदर कंकण त्यांनी आपल्या पट्टराणीला भेट दिलं आणि तिला सांगितलं की हे बघा, इतकं सुंदर कंकण तुम्हाला आणलंय. ते सुंदर कंकण ज्याची आभा अशी सगळीकडे लखलखते, ते बघितल्यावर राणी खुश झाली. तिने ते कंकण हातात घातलं. पण माणूस कसा असतो पहा, त्याच्या मनात सतत विचार चालू असतात. राणीला वाटलं माझ्यापेक्षा अजून कोण महाराजांची लाडकी आहे, मला एकच का दिलं, दुसरं कुठे गेलं याच्या जोडीचं? कंकण कधी एक असतं का? दोन हाताचं दोन असतं. राणी रुसली, राजाला म्हणाली, महाराज दुसरं कुठे गेलं? तुम्ही कोणाला दिलं? कोण आहे ती आगाऊ माझ्यापेक्षा तुमच्या लाडकी, अजून तिला दुसरं दिलं तुम्ही?
राजा म्हणाला, अगं नाही, ते तर मला एका भटजी बुवानी एकच कंकण दिलं होतं, ते तुला मी दिलं. नाही नाही, मला दुसरं हवंय, मी 2 हातात कसं घालणार, मला 2 हवे. भटजी दुसऱ्या दिवशी ताबडतोब राजाने आपले चोपदार भालदार सगळे पाठवले, जा बोलवून आणा त्या भटजीला. ते गेले त्या गावात, भटजीला बोलवायला गेले. गावातले लोक बघायला लागले भटजीला बोलवायला, दरबारातले हे का आलेत बरं, भालकरी चोपदार कसे काय आलेत. झालं, भटजी बुवा घाबरले, थरथरत गेले. ब्राह्मणाला विचारलं, भटजी बुवा तुम्ही एकच कंकण कसं दिलं मला, कंकण तर 2 असली पाहिजे, 2 हातांची. आमच्या महाराणी आमच्यावर पट्टराणी रुसलेले आहेत, त्यांना दुसरंही कंकण हवंय, ताबडतोब दुसरं कंकण द्या. भटजी बुवा घाबरून गेले. ते म्हणाले, महाराज मला एकच मिळालं होतं, जिथून कुठून एक आणलं तिथून खजिन्यात पैसे घेऊन जा, पण दुसरं घेऊन या. आमच्या पट्टराणीला 2 हवे. महाराज नाही हो, मला एकच नाही, दुसरं आम्हाला हवंय, काही करा, तुम्हाला 1 दिवसाचा अवधी देतो. आता किती झालं तरी दुसरं कंकण नसल्याचं परोपरी सांगून राजा ऐकत नाही म्हटल्यावर उदास होऊन ब्राह्मण परतला. आणि हा कंकणाचा प्रकार आपल्या जीवावर बेतलाय, उद्या राजा आपला शिरच्छेदही करील म्हणून घाबरला. आता तो परत आला आणि त्याला असं खूप विचार केला ब्राह्मणाने. शेवटी तो सुद्धा देव धर्म शुद्ध करणारा असाच होता, सात्विक ब्राह्मण. पण लालूच तर आली होती त्याच्या मनात आणि त्यातनं ही घटना घडून गेली. पण आता काय करायचं, शेवटी देहावरचं प्रेम माणसाला कुठल्याही थराला नेतं. आणि इथे तर साक्षात प्राण संकट उभं होतं, तर करायचं काय. तर तो रोहिदासाकडे गेला आणि रोहिदासाच्या चक्क त्यांनी पाय धरले. रोहिदास घाबरला, त्याला नेहमीची सवय, भटजी कुचेष्टा केल्याशिवाय आपल्याशी बोलणार नाही, आज पाय काय धरत आहेत. तो मागे चपापला, मागे वळला आणि म्हणाला, भटजी बुवा पाय काय पडताय माझ्या गरीबाचे. तर डोकं टेकलेला ब्राह्मण विनम्रपणे म्हणाला की अरे माझ्यावर खूप मोठं संकट ओढवलंय रे रोहिदासा, मला तूच वाचवू शकतो. संकट ओढवले, काय झालं, आता काय सांगू तुला मी रोहिदासा, तुझ्याशी मी खोटं बोललो रे. गंगामाईला जेव्हा मी तुझी कवडी दिली तेव्हा गंगामाईनी मला तुला द्यायला एक कंकण दिलं होतं, पण तू चांभार तू काय करणार त्या कंकणाचं. तर मला असं वाटलं की त्यापेक्षा ते एवढं रत्नजडित कंकण राजाला द्यावं, म्हणून मी ते राजाला द्यायला गेलो. सांगताना सुद्धा भटजीबुवा आपला लोभ दिसू देत नव्हते बरं. ते राजाला कंकण दिलं आणि अरे काय झालं, काल बघ लोक मला पकडायला आले होते. राजा म्हणतो आता दुसरं कंकण दे. अरे करू काय मी, दुसरं कंकण कुठून देऊ. रोहिदास स्तब्ध झाले, त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. ते म्हणाले, गंगामाई तू मला नव्हती ग विसरलीस, तू खरंच माझ्यासाठी काहीतरी पाठवलं होतं, तू माझी खरी आई आहे. पण गंगामाई आता काय करायचं सांग, तू एक कंकण का दिलं होतंस ग. आणि शांतपणे डोळे मिटून त्यांनी नामस्मरण केलं, काशी विश्वेश्वराचं आणि गंगामाईचं. मग डोळे उघडून ते म्हणाले की भटजी बुवा, माझी आता सगळी जी काही आहे ना इज्जत, ती गंगामाईच्या हातात आहे, भ्रत जी आहे ती. असं करा, राज दरबारात आपण सोबत जाऊया उद्या. आणि दुसऱ्या दिवशी राज दरबारामध्ये ब्राह्मण गेला आणि राजाच्या पाया पडला आणि म्हणाला, महाराज मला खूप क्षमा करा हो, माझ्या हातून मोठा अपराध घडला. ते कंकण खरं म्हणजे कुठल्या धनिकांनी मला दिलं नव्हतं, तर गंगामाईनी ते कंकण या रोहिदासाला अर्पण दिलं होतं भेट म्हणून. यांनी एक कवडी जी होती त्याच्याजवळचा पैसा तो टाकायला दिला होता गंगेत, तर गंगामाईनी मनुष्यवाणीने मला ते कंकण हातात आणून दिलं. आणि मग मला असं वाटलं की रोहिदास काय करणार त्या कंकणाचं, म्हणून मी ते तुम्हाला दिलं. तर राजा म्हणाला, शक्यच नाही, या गोष्टी मला माझ्याजवळ थोतांड उभं करताय. तर रोहिदासाने हात जोडले आणि म्हणाला की महाराज, हे जर खरोखर कंकण गंगामाईनी मला दिलं असेल ना, तर माझ्या विनवणीला गंगामाई पुन्हा या ठिकाणी दुसरं कंकण सुद्धा देईल. तुम्ही सांगा, एका गंगाळात इथे पाणी आणून ठेवा. तर आता एका गंगेचं पाणी एका मोठ्या गंगाळामध्ये दरबारामध्ये आणून ठेवलं गेलं. त्या पाण्यामध्ये एकटक रोहिदास बघत राहिले. त्यांनी सगळ्या गंगामाईला नमस्कार केला आणि सगळा जनदरबार स्तब्ध होऊन बघत होता
की काय होतंय आता. आणि रोहिदासांनी हृदय पिळवून टाकणाऱ्या शब्दांनी जे म्हटलं की गंगामाई, अगं मला एक दिलंस कंकण, तसं माझी आता तू इभ्रत राखणं पण तुझ्याच हातात आहे. तर गंगाळातलं पाणी अचानक ढवळलं, उचंबळलं आणि गंगामाईच्या कृपेच्या लहरी त्याच्यातनं उमटल्या आणि त्या गंगाळातनं अंश रूपाने गंगेने प्रवेश केला होता. त्याच्यावर बुडबुडे उठले आणि राजासह सर्वांना एक गंभीर वाणी ऐकू आली. रोहिदासा, अरे तुझ्या अविचल भावभक्तीला भुलून मला इथे यावं लागलं. तुला असल्या सुवर्ण कंकणाची काय रे किंमत. तुझ्या शब्दा खातर मी दुसरं कंकण देत आहे, घे. राजाला देऊन तुझ्या या मित्राची सुटका करायची आहे तुला, कर. आणि त्या गंगाळातून तळामधून एक तेजस्वी सुवर्ण कंकण तरंगत वर आलं. रोहिदास गंगामाईच्या प्रेमाने गैवरला, डोळ्यातल्या पाण्याच्या धारा लागल्या. गंगामाईला नमस्कार केला आणि म्हणाला, त्याने ते कंकण उचललं आणि मग ते राजाच्या हातात दिलं आणि म्हणाला की महाराज, हे कंकण घ्या, महाराणीला द्या आणि या ब्राह्मणाला मोकळं करा. एवढा मोठा चमत्कार सगळ्या दरबारांनी पाहिल्याबरोबर एकदम सारा जनसमुदाय रोहिदासांच्या पायावर डोकं टेकू लागला, जय जयकार करू लागला. दरबारी सेवकांनी साऱ्यांनी नमस्कार केला रोहिदासांना, उच्चासन दिलं ब्राह्मणाला, रोहिदासाला राजाने उच्चासन दिलं, त्याचे पाय धुतले, त्याचा सत्कार केला, गौरव केला. पण रोहिदासाला अशा सत्काराची सवय नव्हती. बिचारा गरीब चांभार माणूस, तो बावचळला, गोंधळला आणि पायावर धडपडून डोकं टेकणाऱ्या लोकांपासून एवढंच म्हणाला लांब जाऊन की लोक हो, प्रपंचात आपल्याला मोठा आधार पैशाचा वाटतो, पण त्यापेक्षा प्रपंचाला भगवंताचा आधार आहे हे विसरू नका. जी ज्याची वस्तू असेल त्याला देऊन टाकावी. ती गिळंकृत करायचा प्रयत्न केला तर कसं संकट ओढवतं बघितलं आपण. रोहिदासाचे शब्द सर्व दरबारांनी ऐकले आणि असंच ऐकत सगळे लोक त्या दिवशी घरी गेले. परंपरा असं सांगते की रोहिदासांनी आपलं उर्वरित आयुष्य गंगेच्या तीरावर भक्ती मार्गाचा प्रसार करण्यात घालवलं आणि शेवटी गंगामाईचं दर्शन घेत घेतच आपला देह ठेवला. अशा संतांच्या पायभूमीनी पावन अशी आपली भूमी, या ठिकाणी आपण राहतो, आपण जन्म घेतलाय, आपण देखील धन्य आहोत नाही का. नमस्कार.